चला 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 जेवायला. मला भूक लागलेलीच आहे. मी वाटच बघत होतो पहिल्यांदा कोण बोल. नाही चला म्हणजे मी निघते. निघते म्हणजे ब्रह्मेंच्या घरी गणपतीला आली आहे. जेवल्याशिवाय सोडणार नाहीत ब्रह्मे तुला. हो आणि दादाने तर तुझ्यासाठी जास्त मोदक बनवलेत. तुझं खाल्ले नाहीस तर चिडेल ना तो. काय दादा थांबलीस तर काय झालं असतं. मोदक बनवले तर खाणार कोण मग. तिला उगाच आग्रह करू नका. तिला जर का निघायची घाई असेल तर निघू दे ना. कशाला थांबवताय तिला. प्रसाद मिळाला ना तुला. निघ माता. हे तू कुठे चाललाय. मदतीला. अजून काय एवढं वय झालं नाही आमचं. तू फक्त ही जेवल्याशिवाय जाणार नाही एवढं बघ. ती जबाबदारी तुझी. तुझं पान घेतोय बघ. तुला घर दाखवू. हे ना. आणि ही माझी सगळ्यात आवडती जागा. इथे ना आम्ही सगळे मिळून कधी कधी संध्याकाळी चिल्ड कॅरम वगैरे खेळतो. हे सगळे हा झोपाळा आहे ना. आमचा दापोलीला वाडा आहे. तिथलं जे जुनं दार होतं ना त्याच्या लाकडाने केलं. आणि इकडनं पावसाळ्यामध्ये असा मस्त पाऊस दिसतो ना. असंच उभं राहावं असं वाटतं. बस हे नाही नाही. तू जर आत्ता गेलीस ना तर भाई मामा खूप ओरडेल ग मला. आणि बंधू मामा आणि पिंट्या मामा तर माझी हजामतच करतील. अरे पण आधीपासूनच चिडलेल्या दादा मामांचं काय. त्यांना तर मी घराच्या आत पण यायला नको होते. आणि मी अजूनही इथेच आहे. मला कसं तरी होतं रे. असं ऑड वाटत. अगं मला कळतंय पण दादा मामा सोडून बाकी सगळे तुझ्याशी प्रेमाने वागलेत ना. अगं ते सगळे जाम खुश आहेत तुला भेटून. तुझ्या बरोबर अजून वेळ घालवायचा आहे त्यांना. त्या एकट्या दादा मामासाठी त्या सगळ्यांची मनं नको ना दुखवायला. अरे हो पण त्यांचं काय. मी काही बोलले ना तरी असे डोळे मोठे करून बघतायत ते माझ्याकडे. उगाचच वाकड्यात चिरतायत. मला माहिती नाही पण मला खरंच खूप भीती वाटते रे आदित्य. म्हणजे मी ना काहीतरी चूक करेन आणि ते मला परत चिडून काहीतरी बोलतील. मग मी त्याच्यावर परत काहीतरी बोलेन. गडबड होईल. सगळं काहीतरी ना विचार. तू दादा मामाला काय घाबरतेस एवढी. अगं त्याचा स्वभावच आहे तसा. तो घरच्या सगळ्यांशी असाच वागतो. पण मी घरातली एक आहे का. पण आता त्यांनी मानलंय ना तुला. नाही म्हणजे हे बघ ब्रह्मेंच्या घरामध्ये कुणाच्याही येण्याचा इतका उत्साह इतकी एक्साइटमेंट मी कधी बघितलीच नाहीये ग. आणि मामांचं सोड आप्पांना सुद्धा दुसऱ्या कोणाशी इतका हक्कानं बोलताना मी कधीच पाहिलं नाहीये ग. हे बघ आता राहता राहिला दादा मामा. अगं तोही आता तुझा तसाच विचार करतोय म्हणून तर तुला एवढं बोलून दाखवतोय. हक्कानी भांडतोय डिवसतोय. जर त्याला तुझी काही पडलीच नसती तर तो एक शब्द बोलला नसता. इग्नोर केलं असतं त्याने तुला. तसं असेल कदाचित पण तरी मला भीती वाटते रे खूप अजूनही. अरे लहरों से डर के नौका पार नहीं होती शमशेर सिंह. उसके लिए पहले अंदर जाना पड़ेगा. दादा महाराज से मिलना पड़ेगा. उसने बनाए हुए मोदक को एकदम कौतुक करना पड़ेगा. मग बघ कसा मुतकाटी टाकलेला तुपासारखा अगदी विरघळ जाएगा दादा मामा.
आदित्य, पानं वाढलेत. ओ आलो 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 आलो. वाव, केवढं सुंदर दिसतंय. अजून वाढायचंय त्याच्यामध्ये. तरी पण सुंदर दिसतंय. नाही, तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना पानं घेतो, तेव्हा मला असं नव्हतं वाटलं की तुम्ही म्हणजे खरी पानं घेणार आहात. तर अरे घरची आहे ती. म्हणजे दादाने केळीच्या झाडाची लागवड केली आमच्या इकडे अंगणात. मग चला आता अन्न गार होते. पाना फुलांचं कौतुक करणं बाज झालं. बसा. हो सई, बस तू, आम्ही बसतो मागून. नाही नको, म्हणजे आपण सगळे एकत्रच बसू ना. नाही, तशी रीत नाही आमच्याकडे. आधी पाहुणचार, मग बाकी काय तो स्वैराचार. कळलं? तू बस, बस, ये बस बस, बस ये बस, ये बस. ये ये बस 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 बस, बस. बस. आदित्य, तू तरी बस ना माझ्या बरोबर. हो चल बसूया. अरे हो 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 हो. उत्साह बघ. अगं बस ना. हो बसते ना. काय ग, संधिवाताचा त्रास आहे का तुला? मग आत्ता का उभी आहे ही? अरे ते साडी तिने आज गणपती आहेत आपल्याकडे, त्यामुळे स्पेशली नेसली. अरे तिला सवय नाहीये. नाही नाही, अरे साडीचा प्रॉब्लेम नाहीये, मांडी घालून बसायचा प्रॉब्लेम आहे. काय बाबा, श्रीमंत बापाची पोरगी आहे ती. फरशीवरती साधं पाऊल टाकून देत नसतील तिला, मांडी घालून बसणं दूरच राहिलं नाही का. आधार दिला. आधार बसली. नववधू प्रिया मी बावरते सावरते सावरते बावर. बस वाडा आता. बदनी कबळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जीवन हे पूर्ण ब्रह्म उदरभरण होवे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जेवायला बसायच्या आधी सुरुवात होण्यापूर्वी हा श्लोक म्हणतात. संस्कार म्हणतात, संस्कार याला.
करा सुरुवात आता. कर सुरुवात कर जेव जेव. असू दे, पण तिने पहिला पदार्थ कुठला उचलला ते तर बघ एकदा. मोदक. अरे दादाने केले तुझ्यासाठी खास. हे. सॉरी, पण ते मोदक इतके टेम्पटिंग दिसत होते ना, मला कंट्रोलच नाही झालं. काय हरकत नाही, तुला आवडलं ना? आवडले म्हणजे खूप आवडले मला. म्हणजे असे हलके हलके मोदक आणि त्याच्यावर मस्त गरम गरम तूप. वाह, क्या बात आहे. म्हणजे ना तोंडात टाकल्या टाकल्या विरघळला माहितीये मोदक. बाजारातले पेस्ट्री, केक, आईस्क्रीम वगैरे सगळ्या गोष्टी फिक्या आहेत या मोदकासमोर. कसं आहे, मार्केट मधल्या पदार्थांना घरच्या पदार्थाची चव कशी येईल, ती गोडी कशी असेल. घरी पदार्थ बनवताना बनवणारा माणूस त्यामध्ये आपलं प्रेम ओततो. त्यात मोदक म्हणजे तर काय. अजून एक मिळेल? अगं एक काय 4 मिळतील. दादानी तुझ्यासाठी जास्त मोदक बनवलेत. हा, थँक्यू दादा मामा. हा ठीक आहे, जेवा आता. मला तर वाटतंय की हे मोदक खाऊन आता पोट भरेल माझं. नाही एवढे जास्त केलेले नाहीयेत. बाकीच्या नाही उरतील असं पहा. अगं, त्याची काळजी तू करू नकोस. माझ्या वाटणीचे पण घे. माझ्या वाटणीचे पण वाढ. घे हे बघ. आणि माझ्या वाटणीचे कशाला आता तुला ना, ह्या दोघांच्या वाटणीचे झाले 6. पुरतील की तुला तेवढे? तसं नाही, माझ्यातला देईन मी एखादा असा थोडा छोटा तुकडा. पण नाही बस खरंच. हे अजून एक 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 एक. नको मामा, मी ना फुल झाली आज. म्हणजे नेहमीपेक्षा थोडं जास्त जेवली आहे थोडी. आणि मोदकाने तर मजाच आणली आहे खूप. मग उठूया. हो. का आज अगदी आमच्या आधी जेवायला बसलास? ते तिच्या अगदी मांडीला मांडी लावून. अरे ती असं एकटीच ऑकवर्ड झाली असती ना रे, म्हणून बसलो. मग आम्हाला ऑकवर्ड वाटलं त्याचं काय? दादा मामा, बसलास तर बसलास, वर तिचं खरकट पानही उचलत होता. नाही पण तिने उचललं ना पान. नाही, बघतोय मी. तिच्यासाठी घरातले नियम मोडतोयस, खोटं बोलतोयस, जाऊन तिच्यासाठी मारामारी केलीस तू. खास मैत्रीण दिसते तुझी. म्हणजे आमच्यापेक्षाही. मी देणार बडीशॉप. हे आधी बोलायला नीट शिक. शोप काय शोप? बडीशेप बडीशेप. काय बावळ कुठला असा वेळ स्वच्छ हवे. चालून दे तुमची शिकवणी तिकडे. हा? शिकवा. अरे अरे काय चाललंय तुम्ही? काय झालं? सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? नाही तर मी बाहेर जाऊन थांबते जरा वेळ. नाही नाही, तुला प्रसाद मिळाला ना
मग आता निघालीस तरी चालेल तू. मी काही आता जाणार नाही इथून. हा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या प्रेमाने जेवायला वाढलं, आता तुम्हाला जेवायला वाढायचं काम मी करणार आहे. कुणी जर आपल्यासाठी प्रेमाने काही केलं ना, तर आपणही त्या व्यक्तीसाठी तितक्याच प्रेमाने काहीतरी करायला हवं. ही आमच्या घरची रीत आहे दादा मामा. वा, ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. हिने दादाच्या यॉर्करवर सिक्सरच मारली. बेस्ट आयडिया आहे. आमच्या घरातला लाईफ टाईम वाढपी मी आहे, पण मलाही चालेल ना असं कधीतरी कोणीतरी मला वाढतंय वगैरे. छान, मस्त. हो हो. सॉरी सॉरी सॉरी. अगं सॉरी काय, सॉरी सॉरी नाही काही. अगं बाई, ते जेवताना असं सगळं सांगतं ना अंगावर काय काय, मग ते डाग जात नाहीत, म्हणून मग आम्ही असे जेवतो. ही ह्या घराची रीतच आहे. हो. व्हावे उघडे बंब जसे मातीचे कुंभ, जेवावे तुडुंब ढेकर देता. वाह, चला वा वा. थांब थांब थांब. काय हा? ते काय वाढायची पद्धत आहे का? अगं ते लोणचं सगळं भाजीत गेलंय, इकडे पण भाजी आहे, पापड इकडे. काय काय काय? अगं ताट वाढायची एक रीत असते, रीत. सॉरी, मला माहिती नव्हतं. माहिती नव्हतं ना? मग आगाऊपणा करून वाढायला यायचं कशाला? झाला होता ना तुझा सगळा कार्यभाग, मग निघायचं. दादा, दरवेळी रीतभात महत्वाची आहे का? ती पोरगी एवढा प्रेमाने वाढते तर एक दिवस गोड मारून घे ना. अगं दादा असं बोलतो, मी पण इतक्या वेळा चुकतो ना, मला पण खूप बोलतो दादा. आणि वाढ का कुठे, काही नाही, शेवटी काय अन्नच आहे, पोटातच जाणार आहे, नाही का? नाही का? हा, हो. आता काय तोंड काय बघत तुम्ही राहिलीस? हा? अगं वाढ ना. आणि ताटामध्ये हा असा पांढरा भात वाढायचा असतो का नुसता? कुठे वाढतात, कधी वाढतात, काय माहिती तुला? नाही. अगं अशुभ असतं ते, अशुभ. वरण वाढ त्याच्यावरती. ओके. ओके काय? वरण वाढ, वरण वाढ. वरण कुठे असतो? मी आणतो. मी आणतो. तिथे वरण नाही. गॅसवरती ठेवलंय. कठीण आहे बाबा.